तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती शहरातील रुई परिसरातील साईनगर येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मुलीचा मृत्यू की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे। विशेष म्हणजे मृत मुलगी आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहायकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान रोहित पवार हे बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे। मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। काल संध्याकाळी आम्हाला पोलिसांना एक पहाटेची अवस्था माहिती मिळाली की एक मुलगी मिसिंग आहे। अंदाजे 14 वर्ष वय आहे तिचं आणि ती मुलगी मिसिंग आहे अशी माहिती मिळाली। त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनीच पोलिसांना अशी माहिती दिली की संध्याकाळी 10:30च्या आसपास मुलीच्या काहीतरी मोबाईल मध्ये बघण्यात आलं आणि आईने तिला थोडस हे केलं की काय असं, त्यामुळे त्या मुलीला राग आला आणि ती मुलगी घरातून निघून गेली। मग पालकांनी थोडस तिला शोध घेतल्यानंतर 3:30च्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले की मुलगी मिसिंग आहे। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि 3:30 ते 4:30 एक तास स्वतः आमचे पोलीस आणि मुलीचे पालक यांनी तिचा शोध घेतलेला आहे या परिसरामध्ये कुठे मिळते का, पण तशी मुलगी काय कुठे मिळाली नाही। त्यानंतर आपण ती 14 वर्षाची असल्यामुळं आपण एक 5 वाजेच्या आसपास मुलीला कुणीतरी किडनॅप केला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सोबतच मुलीचा शोध चालू होता। 3 पथकं त्यासाठी आम्ही पाठवलेले होते, मुलीचा शोध घेत होते, मुलीचे पालक पण मुलीचा शोध घेत होते। पण एक अंदाजे 8-8:30च्या आसपास आम्हाला एक कॉल आला आणि त्यामध्ये अशा ठिकाणी एक मुलगी आहे पडलेली आहे। तर आम्हाला तशी माहिती गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस तात्काळ पोहोचलेले आहेत। तात्काळ मी स्वतः त्या ठिकाणी पोहोचून व्हेरीफाय केलेला आहे। पालकांनी त्या मुलीला ओळखलेलं आहे, ती त्यांचीच मुलगी आहे आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी अजून शोध घेतला असता त्या ज्या बाजूला एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जिन्यातून आम्ही स्वतः जाऊन चेक केला असता। जिन्याचा जो दरवाजा आहे वरचा टेरेसचा त्याला बाहेरून कडी आहे। मग आम्ही तर शिड्या वगैरेच्या सहाय्यानं आमचे पोलीस वर गेल्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा चप्पल आढळून आलेली आहे। त्यामुळे सध्या आमचा तपास चालू आहे, आम्ही CCTV व्हेरीफाय करत आहोत। शक्यता सगळ्या आम्ही शंका क्लिअर करायचा प्रयत्न करत आहोत। तपास झाल्यानंतर याबाबत मीडियाला डिटेल माहिती दिली जाईल। ह्याच्यामध्ये प्रथमदर्शनी सध्या सांगता येणार नाही कारण अजून PM झालेला नाही, पण मुलीला एक नॉर्मल जखमा आहेत, तिचा हात मोडलेला आहे, पाय मोडलेला आहे। संबंधित जखमा डॉक्टर PM नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू की PM कशा संबंधीच्या जखमा आहेत आणि त्यानंतर थोडंसं अनालिसिस होईल। पण सध्या तरी मुलीची चप्पल वरती असल्यामुळं टेरेसवरती मुलीने स्वतः उडी मारली का ह्या संबंधीचा आम्ही तपास चालू आहे। तुम्ही बोलताना असं म्हणाला बाहेरून कडी लावली, बाहेरून म्हणजे मुलीने आतमधून करून लावली? हा येस म्हणजे टेरेसला उघडता येत नव्हता, मुलगी वरती गेली आणि तिनं कडी लावली अशी शक्यता आहे। त्या संबंधी आम्ही CCTV चेक करतोय की मुलगी किती वाजता बिल्डिंग मध्ये गेली किंवा ती किती वाजता तिच्या घरातून बाहेर गेली, ह्याचा आमचा शक्यता तपास चालू आहे। CCTV चेक करतायत, 2-3 टीम लावलेले आहेत, ते CCTV चेक केल्यानंतर थोडं क्लॅरिटी येईल। ह्यामध्ये पोलिसांचा पुढचा तपास कसा असेल? पोलीस ह्यामध्ये CCTV चेक करतील, मुलगी घरातून किती वाजता गेली, त्यानंतर ती कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलेली आहे आणि तिच्यासोबत इतर कोण दिसतंय का, ती त्या बिल्डिंग मध्ये गेले का हे CCTV वरती चेक होईल। त्यासोबत त्यांचे काय कौटुंबिक वाद झाले मुलीचे काल, त्या संबंधित तिथं काय माहिती मिळते का आम्हाला गोपनीय किंवा अजून काय गोपनीय माहितीच्या आधारे आम्हाला इतर काय शंका असतील तर त्या संबंधी आम्ही चौकशी चालू आहे। मोबाईलचे सीडीआर आपण चेक केलेला आहे, या मोबाईलच्या सीडीआर मध्ये कोणाकोणाचे नंबर सापडले? सीडीआर चेक केलेले नाहीत, आता आपण अजून त्यामध्ये सीडीआरला नंबर पाठवलेले नाहीत। सीडीआर यायला किमान 48 तास 24 तास लागतात, अजून सीडीआर काय चेक केले नाहीत। आमच्या प्रथम माहितीनुसार मुलीकडे मोबाईल नव्हता, मुलगी ही आईच्या मोबाईलवरून एका मुलाशी बोलत होती, मुलीकडे मोबाईल नव्हता, तर आम्ही आईचा आणि त्या पुढच्या मुलाचा जो संशयित आहे त्याच्याकडे आम्ही चौकशी करतोय, त्यांचे मोबाईल ताब्यात आहेत। त्या संबंधी काय माहिती मिळाली तर तुम्हाला अपडेट दिली जाईल। नाही, गुन्हेगारीचं कसं आहे, 2 पद्धतीचे गुन्हेगारी असते। एक असते की म्हणजे कोणी कोयते घेऊन दंगल करणे किंवा कोयते घेऊन हाणामारी करणे, तर हे आता जे गुन्हे घडतायत ना हे स्पेसिफिक लोकलाइज गुन्हे आहेत।
हे अंतर्गत कुटुंबामध्ये गुन्हे करतात. ह्याला आपण असं गुन्हेगारी वाढलं असं नाही म्हणू शकत. जर कुठं कोयते घेऊन कुठं गाड्या फोडणं हे फोडलं तर ती एक गुन्हेगारी वाढते, किंवा मोक्यामधले आरोपी गुन्हे करतायत किंवा तडीपार केलेले आरोपी गुन्हे करतायत. तर तसं मी आल्यापासून मागचे 2 महिने मी चार्ज घेतल्यापासून तरी कुठं माझ्या डिव्हिजन मध्ये मर्डरचा गुन्हा नाही किंवा असा कुणाला कोयत्यावर कुणी वार केले असे काही गुन्हे नाहीत. सोबत पोलिसांनी आता एक तुम्ही माहिती घेतली असेल तर 30 बुलेट शोधलेले आहेत. वडगाव निंबाळकरच्या पोलिसांनी 10 चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन केलेले आहेत. तर अशा पद्धतीचं हे आहे. त्यामुळे तांदूळमध्ये आईचा आणि मुलाचा मृतदेह सापडला, काय निष्पन्न झाले? त्या ठिकाणी पण अशी सिच्युएशन आहे की दोघच होते घरामध्ये, आतून कडे लावलेले होते. आम्ही स्पॉटला व्हिजिट केलेली आहे आणि त्यामध्ये घरच्यांची काही कुणावरती शंका नाही. दोघांनी पण आज स्वतः आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, कारण कडी आतून लावलेली होती आणि त्या मुलाच्या वडिलांनी जी मयत महिला आहे तिच्या मिस्टरांनी दरवाजा तोडलेला आहे. सोबत 2 साक्षीदार आहेत, दरवाजा बाहेरून तोडलेला आहे. त्यामुळे आज त्यामध्ये पण सध्या आम्ही तपास चालू आहे. पण जे गुन्हेगारी वाढले असे काय स्पेसिफिक गुन्हे करतायत कोयत्याचं किंवा कोयता गँग आहे असे काय मागच्या 2-3 महिन्यामध्ये तसे गुन्हे नाहीत. त्यामुळे गुन्हेगारी हे स्पेसिफिक गुन्हे करतायत, कौटुंबिक वादातून गुन्हे करतायत. ह्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढला असं याला त्याला म्हणजे आमचं तर तसंही नाही. त्याबद्दल बारामतीच्या नागरिकांना आपण काय आवाहन करू? आपण तात्काळ पोलिसांना माहिती द्या, त्याच्यावर आम्ही 100% फास्ट रिॲक्ट करतोय. आता रात्री पण मला 3:30 वाजता फोन आला या संबंधी एकाचा. आम्ही 3:30 वाजता त्यामध्ये गुन्हा दाखल करून 3:30 वाजल्यापासून 3 पथकं त्या पोलिसांची फिरतात त्यासाठी. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर प्रथम 5 मिनिटांमध्ये आमचे PSI तिथं पोहोचलेले आहेत. मी स्वतः 10 मिनिटांमध्ये तिथं पोहोचलेलो आहे. आपण फॉरेन्सिकचं पथक तिथं 10 मिनिटांमध्ये बोलवलेलं आहे. त्यामुळे पोलीस क्विक रिस्पॉन्स करत आहेत. तुम्हाला काय माहिती मिळत असेल तर तुम्ही घ्या आणि सोबत तुम्हाला काय माहिती मिळत असेल तर ती तुम्ही माहिती पोलिसांना द्या. त्याच्यावर 100% क्विक ऍक्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ते आता मी बारामती मेडिकल कॉलेजला आलेलो आहे. माझा PA अजित, जो माझ्या बरोबर जिल्हा परिषद पासून आहे, त्याच्या परिवारामध्ये त्याची 15 वर्षाची मुलगी, तिचा मृत्यू काल झाला, आज सकाळी झाला. खरं तर पोलीस आपल्याला नंतर सांगतीलच कशामुळे झाला, काय घडलं, कसं घडलं हे तपासानंतर आपल्याला त्या ठिकाणी कळेल. पण अजित आणि त्याच्या परिवारावर दुःखाचा खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे आणि आपल्या पोटची मुलगी जर काही कारणांमुळे तिचा मृत्यू होत असेल, ते सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये, कुठल्याही वडिलांसाठी ही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे असते. पवार परिवार, मी, माझा सगळा परिवार, त्याच्याच बरोबर बारामती अॅग्रोचे सर्व जे कर्मचारी आहेत ते अजित आणि त्याच्या परिवाराबरोबर आहेतच. DYSP साहेबांबरोबर माझी चर्चा झाली. दवाखान्यामध्ये असणारे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांना मी विनंती केली, एक तर पोस्टमॉर्टम होत असताना त्याच्यामध्ये हलगर्जीपणा कुठेही नको. पोलिसांकडनं सुद्धा माझी अपेक्षा आहे की याच्यामध्ये हलगर्जीपणा न करता खरं काय घडलं, काय कारण आहेत, कशामुळे तिचा मृत्यू झाला, हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे तपास न झाल्यामुळे आणि लहान मुलीचा हा मुद्दा असल्यामुळे याच्यात मला आता तरी खूप काही तिथं सांगता येणार नाही. पण पुढच्या काही तासांमध्ये आपल्याला कळेल की खरंच काय घडलं, काय कारण आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराशी चर्चा करून मग पुढे मीडिया बरोबर काय बोलायचं हे मी त्या ठिकाणी ठरवेल. एकंदरीत बारामतीमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं वाटत नाही? कारण का 1 दिवसापूर्वीच तांदोडे येथे आई आणि मुलाचा देखील मृतदेह बंद खोलीमध्ये सापडून आलेला आहे. हे बघा, बारामती असो नाहीतर महाराष्ट्रामधला कुठलाही तालुका नाही तर गाव असो, तिथं जर एखादी घटना घडत असेल ज्याच्यामध्ये सामान्य लोकांवर अन्याय होत असेल तर ही गोष्ट आपल्याला पटणार नाही, पटणारीही नाही. आणि त्याच्याच बरोबर पोलीस प्रशासनाचा वचक हा कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कमी झालाय असं आपल्याला तिथं बोलता येईल. पण हा जो इन्सिडेंट झालेला आहे, ही जी घटना घडलेली आहे, याच्यात खरं काय घडलंय हे आता आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे या घटनेसाठी
पोलीस प्रशासन जबाबदार आहे का हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही. पण इतर ज्या घटना ज्या घडतायत म्हणजे बारामतीमध्ये सुद्धा आणि इतर परिसरामध्ये कुठं ना कुठं तरी होम डिपार्टमेंट या बाबतीत कमी पडतंय हे मात्र नक्की आहे. त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल बारामतीमध्ये नवजात एक लहान मुलगी ती रस्त्यावर तिथं सापडली. देवाच्या कृपेने ती जिवंत होती, तिच्यावर ट्रीटमेंट तिथं करण्यात आली. मग ती मुलगी तिथं सापडली कशी? आता काही वर्षांपूर्वी अजितदादांनी स्वतः पाठपुरावा करून बारामती शहरासाठी प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा हा मंजूर केला होता. अजितदादांनी मंजूर करत असताना बारामती शहरासाठी खूप मोठा प्रोजेक्ट तिथं मंजूर केला होता. तर त्याच्याच बरोबर काटोल म्हणजे अनिल देशमुख साहेबांचं जे गाव आहे तिथेही मंजूर केला होता आणि कर्जत आणि जामखेड अशा 2 ठिकाणी तिथं मंजूर झाला होता. पण दुर्दैव असं या गोष्टीला अनेक वर्ष जाऊन सुद्धा कदाचित तो सीसीटीव्हीचा प्रोजेक्ट अजूनपर्यंत होम डिपार्टमेंटली मंजूर केला नाही. तर बारामतीचं नाव होतं म्हणून मंजूर नाही झालं तर वेगळं काय कारण हे सांगता येणार नाही. आता ते नवजात बाळ जे सापडलं ते तिथं कुणी ठेवलं, कोण ते लोक होते हे आपल्याला सापडतच नाहीयेत. त्याचं कारण सीसीटीव्ही कॅमेराच त्याच्या परिसरामध्ये नाही. ही सुद्धा घटना जिथं घडली एका बिल्डिंगला सीसीटीव्ही आहे, दुसऱ्या बिल्डिंगला नाही आहेत. पण आसपासच्या परिसरामध्ये सीसीटीव्हीचा अभाव असल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक मोठ्या शहरामध्ये असणं महत्वाचं आहे, जेणेकरून अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा तपासामध्ये आपल्याला त्याचा फायदा होत असतो. इन्व्हेस्टिगेशन हे पूर्ण न झाल्यामुळे याच्यावर एखादी स्टेटमेंट देणं नाही तर बोलणं हे मला असं वाटतं योग्य ठरणार नाही. कारण परिवार फार भावनिक या बाबतीत तिथं झालेला आहे. लोकांशी बोलत असताना सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया तिथे येत आहेत. त्यामुळे पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटवर आणि परिवारावर हा विषय आम्ही तिथं सोडलेला आहे. पुढच्या 3 तासामध्ये जो काही जिथं ती घटना घडली असं म्हणलं जातं ज्या बिल्डिंग जवळ नाही तर बिल्डिंग वरून ही घटना घडली तिथला सीसीटीव्ही कॅमेरा पोलीस डिपार्टमेंट तिथं बघत आहे आणि मग ते बघितल्यानंतर किती वाजता ही घटना घडली असावी, मेडिकल डिपार्टमेंट कडनं सुद्धा आपल्याला किती वाजता मृत्यू झाला याचा वेळ काळ त्या ठिकाणी कळेल आणि मग त्याच्यात आपण खरं काय घडलं हे बोलू शकतो. पण विषय एवढाच आहे मी पोलीस डिपार्टमेंटला सांगितलेलं आहे की याच्यामध्ये काम चुकारपणा जर पोलीस डिपार्टमेंट कडनं झाला तर त्यांना त्या बाबतीत नक्कीच महागात पडेल हे मात्र तिथं मी सांगितलेलं आहे. अनेक निवडणुका झाल्या आपण बघितले, निवडणुका आल्या की निनावी पत्र यायचे, परंतु आपण बघितले की 5-6 दिवसापूर्वी पवारांना एक पत्र जागरूक नागरिकांनी टाकलेलं सोशल मीडियावर, जेणेकरून ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे. गुन्हेगारीचा मुद्दा महत्वाचा आहे. बऱ्यापैकी आम्हाला ज्या काही गोष्टी करत आहेत की आता हा इन्सिडेंट झाला म्हणून खरं तर मी बोलतोय राजकीय इथं वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण जेव्हा अजितदादा होते तेव्हा गुन्हेगारी नाही प्रमाण खरं तर बारामतीमध्ये होतं. कुठेच भीती वाटायची, एक वचक असायचं दादांचं. कुठे काय घडलं तर दादा स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन असायचे. पण कुठं ना कुठेतरी ती जी कायदा व सुव्यवस्थेची घडी आहे ती विस्कटली हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काही लोक धमकावतायत, त्याच्याच बरोबर एक्स्टॉर्शन काही प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्याच बरोबर ज्या मृत्यूच्या, मारण्याच्या, धमकवायच्या जे काही प्रमाण आहे आपल्या या बारामतीमध्ये वाढलंय हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जाणवतंय. ड्रग्सच्या बाबतीत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत मी स्वतः एक बैठक SP साहेबांबरोबर घेतली होती आणि ती बैठक झाल्यानंतर तुम्हाला माहित असेल 6 दिवसातच 2-2.5 कोटी रुपयाचे गांजा तिथं सापडला होता. त्याच्याच बरोबर काही चांगल्या मीडिया चॅनलच्या मदतीने व तुमच्यासारख्या प्रेसच्या लोकांनी काही स्टोरी केली होती की नॉर्मल औषधं पेन किलर हे ड्रग्ज म्हणून वापरले जातात आणि त्याच्यात सुद्धा एक साठा बारामतीमध्ये काही महिन्यांपूर्वी तिथं सापडला होता. त्यामुळे कुठं ना कुठंतरी अजितदादा असताना जी कायदा व सुव्यवस्थेची घडी जी आपल्या बारामतीमध्ये बसली होती नक्कीच आता विस्कटली असं आपल्याला सांगावं लागेल. त्यामुळे खोलात जाऊन डिटेलमध्ये राहून आणि कुठं ना कुठंतरी एक वचक हा कितीही पोलीस अधिकारी चांगला असला
तरी पोलीस प्रशासनावर आणि इतर प्रशासनावर वचक असल्याशिवाय एक धाक असल्याशिवाय ते डिपार्टमेंट तिथं कुठंच नीट पद्धतीने काम करत नाही, हे मात्र खरं। आता जे पत्र व्हायरल झालंय त्याच्यामध्ये तुमचं थेट नाव येत नाहेय, पण ते वांगुली विरोधात तुमच्याकडेच केलं जातं की तुमच्याकडून किंवा तुमच्या बघा, हे जे चिरकुट लोक याच्यावर जे काही वक्तव्य करत आहेत, आज ती वेळ नाही। त्यामुळे मला असं वाटतं की थोडे दिवस जाऊ द्या। माझ्या जवळच्या एका व्यक्तीची मुलगी तिथं वारलेली आहे, त्यामुळे या चिरकुट लोकांवर बोलत असताना योग्य वेळेस तिथं उत्तर देईल। आणि कधी कधी आता मी ठरवलेलं आहे की ज्यांची लेवल बौद्धिक लेवल फार खालच्या लेवलची आहे, अशा लोकांवर न बोललेलं जास्त योग्य। त्यामुळे मोठा एखादा नेता मंत्री असेल आणि त्यांनी जर माझं वक्तव्य केलं असेल तर त्याला उत्तर देणं हे मी जास्त उचित समजतो।